आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूया। हिंगोलीमध्ये शिवस्वराज्य यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला। यात्रेच्या व्यासपीठावर मराठा आंदोलकांनी हा गोंधळ घातलाय। मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। आंदोलकांच्या वतीनं एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवस्वराज्य यात्रेमध्ये मराठा आंदोलकांनी हा गोंधळ घातला। यात्रेच्या व्यासपीठावरती जात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आणि जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। माईकचा ताबा देखील या आंदोलकांनी घेतलेला होता। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील व्यासपीठावर जात मराठा आंदोलकांनी केली। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका लगेचच स्पष्ट करावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली। महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तेतील लोक असतील किंवा सत्तेच्या बाहेर असणारी महाविकास आघाडी असेल, गेली अनेक वर्ष झालं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा ओबीसीकरणाच्या विषयावरून अनेक आंदोलनं झाली आणि अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या अंगावर गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु आजपर्यंत मराठ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि तो लढा जो आहे तो आता निर्णायक पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून लढला जात आहे महाराष्ट्रामध्ये। आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील ती भूमिका स्वीकारून मराठाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश व्हावा, मराठ्यांचं ओबीसीकरण व्हावं आणि ओबीसी आरक्षणाला संरक्षण मिळावं ही भूमिका घेतलेली आहे। आणि ती भूमिका यांच्या पक्षाची आहे की नाही ती भूमिका मांडण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर जाऊन निवेदन दिलेलं आहे। मनोज जरांगे अगदी वाशीपर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना त्यांचे त्या ठिकाणी येऊन समाधान केलं। मनोज जरांगे साहेब मागे आले, दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या, काय झाल्या तपशील आम्हाला माहित नाही, पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाहीये, आम्ही विरोधी पक्षात आहोत। पण मनोज जरांगेंनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेंनी मान्य केल्या तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका ही आम्ही सगळे राष्ट्रवादीवाले घेऊ, आमची काही त्याच्याबद्दल तक्रार नाही। निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। आम्ही विरोधी पक्षात होतो, आमची विधानसभेचा शेवटचा दिवसही संपलेला आहे, आता विधानसभेचं अधिवेशन नाही आहे, आता थेट निवडणूक होणार आहे, त्यामुळे त्यांचे दिवस संपत चालले आहेत। 2 महिन्यात त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।